डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड 6चा मराठीत अनुवाद. भारतीय रुपयाची क्रयशक्ती का घटली होती, म्हणजेच किमती पातळी का वाढली होती, याचे सरळ उत्तर असे की भारतामध्ये वस्तूंचा पुरवठा कमी झाला, पण त्याबरोबर चलनाचा पुरवठा मात्र कमी न झाल्यामुळे किमतीत पातळी वाढली. दुसऱ्या शब्दात, किमती वाढण्याचे व रुपयाची क्रयशक्ती घटण्याचे खरे कारण चलनाचा अतिरिक्त पुरवठा हे होते. इसवी सन 1893 ते 1920 या काळात सरकारने चलन निर्मितीच्या अधिकाराचा वापर अविवेकीपणाने केला. अपरिवर्तनीय नोटा प्रमाणाबाहेर जास्त छापण्यात आल्या. अर्थात चलन निर्मितीच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून चलनाचा अतिविस्तार केल्यामुळे रुपयाचे मूल्य घटले होते. यावरून डॉक्टर आंबेडकरांनी असे मत व्यक्त केले की चलनाच्या मात्रेवर प्रभावी मर्यादा असल्यास तीच त्याचे मूल्य टिकवून ठेवण्यास पुरेशी असते. त्यांच्या मते रुपयाचा विनिमय स्थिर ठेवण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने कोणीच विचारात घेतला नव्हता. रुपयांची मात्रा नियंत्रित करून त्याची क्रयशक्ती स्थिर ठेवणे हाच विनिमय स्थैर्याचा खरा मुद्दा होता. या सर्वाधिक महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करणारी सुवर्ण विनिमय पद्धत म्हणूनच दुर्बल ठरते. ही भ्रष्ट पद्धत म्हणजे खरी सुवर्ण प्रणालीच नव्हे. सुवर्ण प्रणाली असलेल्या इंग्लंडच्या तुलनेत भारतातील किमतीची वाढ कितीतरी जास्त होती. याचा सरळ अर्थ असा की सुवर्ण विनिमय पद्धत सुवर्ण प्रणाली इतकी कार्यक्षम नक्कीच नव्हती. प्रोफेसर फिशर यांनी भारतातील अभूतपूर्व किंमत वाढीचा संबंध सुवर्ण प्रणालीच्या अस्तित्वाशी जोडला होता. जेव्हा तो सुवर्ण प्रणालीच्या अभावाशी जोडावयास हवा ती पद्धत रूढ नव्हती, म्हणूनच किमती वाढल्या होत्या. सरकारने रूढ केलेली पद्धत सुवर्ण प्रणाली तर खचितच नव्हती. ती सुवर्ण विनिमय पद्धतही नव्हती. ती केवळ अपरिवर्तनीय रुपया पद्धत होती. डॉक्टर आंबेडकरांना हा पूर्ण विश्वास होता की भारतासाठी सुवर्ण प्रणालीच योग्य राहील व त्यासाठी भारताचे सुवर्ण चलन असावे, असेही आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. भारतात सुवर्ण प्रणाली प्रस्थापित करण्याच्या सरकारी प्रस्तावाला इसवी सन 1898 मान्यता देताना फावलर समितीने म्हटले होते की येथे सुवर्ण चलन असावे आणि त्याचे टंकन मुक्तपणे करून दिले जावे. ही गोष्ट प्रत्यक्षात झाली नाही. गंमत अशी की इसवी सन 1835 ते 1893 या कालावधीत भारतात सोन्याची टाकसाळ होती, पण सोन्याला कायदेशीर चलनाचा दर्जाच नव्हता. पुढील काळात सोन्याला हा दर्जा देण्यात आला, पण त्यावेळी सोन्याची टाकसाळ मात्र नव्हती. उर्वरित खंड पुढील भागात. खंड आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.